सचिनजी काय सांगाल, आज प्रभाग क्रमांक 18 मधून आपण उमेदवारी अर्ज दाखल करताय? उमेदवारी अर्ज यावेळेला दाखल करण्याचं कारण की मीरा भाईंदर प्रभाग 18 मध्ये काहीच कामं झाली नाहीत. भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक होते. कोविडमध्ये त्यानंतर त्यांनी काहीच कामं केली नाही. त्याच्या अगोदरही काही कामं केली नाहीत. म्हणून युवा म्हणून सचिन पोपळे यांनाच निवड करा, कारण की शहरातील विविध प्रश्न असतील, प्रभागातील विविध प्रश्न असतील, यावर नेहमी आवाज उठवण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेलं आहे. म्हणून मनसेचा उमेदवार म्हणून भरघोस मतांनी निवडून द्या. मीरा भाईंदर शहरामध्ये मनसेची कुठल्याही राजकीय पक्षासोबत युती होणार आहे का? युतीचं निर्णय हे सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेतात. त्यानंतर आमचे नेते अविनाशदादा जाधव घेतात. त्यांनी जो निर्णय घेतला असेल त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. मीरा भाईंदर शहरातून किती उमेदवार मनसेकडून निवडणूक लढवणार आहेत? कारण की अजूनपर्यंत मनसेकडून एकही भूमिका निवडणुकी संदर्भात मांडण्यात आलेली नाही. आणि तसेच तुम्ही जे आज उमेदवारी अर्ज दाखल करायला आला ते इथे तुमच्यासोबत मनसेचे शहर अध्यक्ष नाही, काय सांगा? माझ्याबरोबर सन्माननीय राजसाहेब ठाकरे आहेत. माझे नेते अविनाशदादा जाधव आहेत. मला सन्माननीय राजसाहेबांनी एबी फॉर्म देऊन माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मला एबी फॉर्म दिलेला आहे. आणि माझी उमेदवारी ज्या दिवशी महानगरपालिका निवडणुका लागल्या त्याच्या 4 दिवसात माझी उमेदवारी जाहीर केली. म्हणून पहिला फॉर्म महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्हीच भरतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा